नमस्कार मित्रांनो, राज्यात आधी महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या युती आघाडी होताना दिसत आहे। राजकारणात एकमेकांचे वैरी असणारे पक्षही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसताना दिसले आहे। त्यातच आता महाराष्ट्राला एक नवी युती पाहायला मिळत आहे। महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युती केली होती, पण निकाल लागल्यानंतर आता मनसेने आता थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे। नाशिकमध्ये मनसे शिंदेंच्या सेनेसोबत गेली आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांची नाशिकमध्ये युतीची शक्यता असताना शिवसेना आणि मनसेच्या आघाडीचं नाव समीकरण जुळलं आहे। या युतीला शिवसेना मनसे आघाडी असं नावही देण्यात आलं आहे। मनसेला सोबत घेतल्याने शिंदेसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे। नाशिक महानगरपालिकेत मनसेचा एकमेव नगरसेवक आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत असणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेले मनसेचे एकमेव नगरसेवक सत्ता स्थापनेपूर्वी शिंदे सोबत गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। मात्र या युतीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। नाशिक महापालिकेत उद्या महापौर उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे। या पार्श्वभूमीवर मनसेचा एकमेव निवडून आलेल्या नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।